छत्रपती हा संस्कृत शब्द आहे. छत्र म्हणजे छाया किंवा संरक्षण आणि पती म्हणजे शासक किंवा रक्षक. म्हणून छत्रपती म्हणजे असा राजा जो आपल्या प्रजेचा आधार आहे आणि तिचं रक्षणही करतो. हा किताब छत्रपती शिवाजी महाराजांपासून अभिमानाने धारण केला गेला. महाराजांनंतर त्यांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवण्यासाठी अतुलनीय संघर्ष केला. पण त्यांच्या वीर मरणानंतर स्वराज्य पुन्हा संकटात आलं आणि अशा कठीण काळात गादीवर आले छत्रपती राजाराम महाराज, ज्यांनी स्वराज्याचा ध्वजा पुन्हा फडकवला आणि जनतेच्या मनात आशेचा किरण निर्माण केला. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्स या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गादीवर आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी काय केले आणि त्या कठीण काळात त्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी कोणते निर्णय घेतले. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. राजाराम महाराज लहान असतानाच राज्यात राजकीय संकट वाढत होते, त्यामुळे त्यांच्या बालपणात अनेक आव्हाने आणि कठीण परिस्थिती निर्माण झाली. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आपल्याला माहीतच आहे. ते क्रूर मुघलांच्या हाती सापडले आणि 1689 मध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे स्वराज्याचं भविष्य धोक्यात आलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराजांचे वय केवळ 19 वर्षांचे होते. अशा भीषण परिस्थितीत राजाराम महाराज यांना छत्रपती म्हणून गादीवर बसवण्यात आले. पण गादीवर येताच संकटाची मालिका सुरू झाली, कारण मुघलांनी रायगड किल्ल्यावर वेढा घातला होता. छत्रपती राजाराम महाराजांना हे स्पष्ट समजलं होतं की जर रायगड टिकवायचा प्रयत्न केला तर ते आणि संपूर्ण स्वराज्य धोक्यात येईल. त्यामुळे त्यांनी अत्यंत धाडसाने रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिणेकडील जिंजी किल्ल्याकडे म्हणजेच आजच्या तामिळनाडूकडे ते निघाले. हा प्रवास अत्यंत कठीण होता, पण त्यांनी तो पूर्ण केला. नोव्हेंबर 1689 मध्ये ते जिंजी किल्ल्यावर पोहोचले आणि तिथूनच त्यांनी पुन्हा स्वराज्याचा ध्वज फडकवला. जिंजी किल्ला त्यांनी नव्या राजधानीसारखा बनवला आणि तिथूनच स्वराज्याचे कामकाज व युद्धाची नवी पद्धत सुरू केली. थेट समोर न जाता म्हणजेच मुघलांच्या मोठ्या सैन्याशी समोरासमोर न लढता त्यांनी चपळ आणि वेगवान युद्धाचा वापर सुरू केला. त्यावेळी त्यांच्या बरोबर अनेक पराक्रमी सरदार होते. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारखे शूर योद्धे राजाराम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लढत होते. मुघल सरदार जुल्फिकार खान याने जिंजीवर जवळजवळ 8 वर्षे वेढा ठेवला, पण राजाराम महाराजांनी कधीही हार मानली नाही. जिंजीवर वेढा सुरू असतानाच त्यांनी धाडस करून गुप्त मार्गाने महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतला. दक्षिणेकडून स्वराज्याचे काम सुरू ठेवून महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी पुन्हा संघर्ष सक्रिय केला. राजाराम महाराजांचा हा काळ मराठा इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संपेल असं वाटत असताना राजाराम महाराजांनी धैर्य आणि दूरदृष्टीने ते पुन्हा उभं केलं. स्वराज्याचे अस्तित्व टिकवणे हेच त्यांचे सर्वात मोठे कार्य ठरले. राजाराम महाराज गादीवर आल्यानंतर घडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वराज्याला नवसंजीवनी मिळाली. त्यांनी कधीही हार मानली नाही, परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि लढाईची पद्धतच बदलली. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी छापामार युद्धातील आपले सामर्थ्य दाखवले आणि मुघलांना सातत्याने त्रास दिला. राजाराम महाराजांनी स्पष्ट दाखवून दिलं की गादीवर बसणे म्हणजे फक्त सत्ता चालवणे नाही, तर जबाबदारी स्वीकारणं, संघर्ष करणं आणि राष्ट्रासाठी झगडणं आहे. अनेक इतिहासकारांच्या मते राजाराम महाराजांचे मोठेपण त्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या निर्णयातून दिसून येतं. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, सत्तेचे योग्य विकेंद्रीकरण. मुघल साम्राज्याचे पतन होण्याचे एक कारण म्हणजे औरंगजेबाच्या हातातील सत्तेचे अतिकेंद्रीकरण होते. लोकांना टिकवून ठेवण्यासाठी राजाराम महाराजांनी नवीन वतने दिली. मराठा सेनापतींना हुकूमत पन्हा, वजारत माप, हिम्मत बहादूर असे किताब दिले. सरदारांना सरंजाम आणि जहागिरी दिली. एक परिपक्व आणि कर्तव्यदक्ष राजाने जे करायला हवे होते ते राजाराम महाराजांनी उत्कृष्ट रीतीने पार पाडले. दुर्दैवाने सततच्या युद्ध आणि आजारपणामुळे 3 मार्च 1700 रोजी सिंहगड किल्ल्यावर त्यांचं निधन झालं. त्यावेळी ते फक्त 30 वर्षांचे होते. पण त्या अल्प आयुष्यात त्यांनी स्वराज्याला पुन्हा नवी दिशा दिली आणि मराठ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी पुढे नेतृत्व स्वीकारलं आणि स्वराज्याची ज्योत जिवंत ठेवली. राजाराम महाराजांच्या एका प्रमुख मुद्रेत असे लिहिले आहे, श्री धर्म प्रद्योतिता शेषवर्ण दाशरथेरिव राजा रामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते, ज्याचा अर्थ असा आहे की धर्माला उत्तेजन देणारी, दशरथ पुत्र श्री रामासारखी संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी ही राजाराम छत्रपतींची मुद्रा लोककल्याणार्थ शोभत आहे. आज छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि स्वराज्य टिकवण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. इतिहासातील अजून कोणत्या महान योद्ध्याबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.